नमस्कार यूट्यूब फॅमिली. बाहेर छान पाऊस पडतोय आणि आमच्या बागेतही छान पानं आलेली आहेत आळूची. त्यामुळे आज आपण बनवणार आहोत आळू आणि कोथिंबीर वडी. चला तर मग रेसिपी बघूयात. मी इथे बारीक करून घेणार आहे धणे, जिरे, 1 चमचा इतके जिरे आहेत आणि 2 चमचे इतके धणे आहेत. आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण जितका जास्त वापराल तितकं वडीला आपल्या टेस्ट चांगली येते. पुदिन्याची पानं, या सगळ्याची आता पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट आपली तयार आहे. आता इथे मी पीठ मळून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ते 5 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. एकदम पण बारीक असं पिठासारखं नाही दळून आणायचं आहे, थोडं भरडं दळून आणायचं आहे. त्यामुळे आपली वडी छान होते. त्यातच मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घालणार आहे आणि एक अर्धी वाटी इतका रवा घालणार आहे. रव्यामुळे एक छान क्रिस्पी फ्लेवर येतो आपल्या वडीला. आता यामध्ये मोहन तेलाचं घालायचं आहे. 4-5 चमचे तेल गरम करून एकदम गरम झाल्यावरती यात ओतायचं आहे. त्याच्यामुळे वडी आपली खुसखुशीत होते. आता यात मी सोडा, हिंग, चाट मसाला, आमचूर पावडर, ओवा आणि हळद घालते. मीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर, असं सगळं घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात आपला मसाला आपण वाटण करून घेतलेला घालायचा. भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची. मी मगाशी बारीक करताना कोथिंबीर घातली नाही, कारण मी इथे चिरून वापरणार आहे. आणि आपली आळूची पानं सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहेत. आता यात मी एक मोठा चमचा इतकी चिंच गुळाची चटणी घालणार आहे आणि हे सगळं छान आपण मळून घ्यायचं आहे. वडीचं पीठ आता आपलं मळून तयार आहे. आता हे आपण शिजायला ठेवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे त्याचे रोल करून घेते. हाताला थोडं तेल लावायचं आणि असे रोल करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चिकटणार नाही. खाली आपल्या स्टीमरला तेल लावून हे रोल त्याच्यावरती ठेवून आपण एक अर्धा तास ही वडी शिजवून घेणार आहोत. पाणी चांगलं तापलेलं असेल आणि उकळी यायला चालू झाली की मग आपण हे ठेवायचं आहे. आता अर्धा तास झालेला आहे. आपली वडी शिजलेली आहे. तर एकदा आपण प्रिक करून बघूयात. बघा, सुरीला काही लागलेलं नाही आहे, म्हणजे आपली वडी शिजली आहे. आता हे कट करून तुम्ही तसंही खाऊ शकता किंवा आपण तेलात तळून घेऊनही खाऊ शकतो. मी ते शॅलो फ्राय केलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपली आळू आणि कोथिंबीर वडी छान तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.